नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक महत्त्व बातमी आनंदकारक बातमी घेऊन आलेलो. लाडक्या बहिणींना नवीन वर्षात एक गिफ्ट मिळणार आहे. तर त्या रिलेटेड मी मोठी बातमी घेऊन आलेलो आहे. नक्की गिफ्ट म्हणजे काय मिळणार आहे, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका. पूर्ण डिटेल माहिती मी तुम्हाला या व्हिडिओची सांगणार आहे. कोणकोणते पॉईंट्स आहेत, असे नक्की काय गिफ्ट मिळणार आहे तुम्हाला, तर पूर्ण व्हिडिओ पहा, अजिबात स्किप करू नका. तर तुम्ही हेडलाईन पाहू शकता. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला हक्काचं घर मिळणार असा बरा अर्ज. जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया. हक्काचं घर मिळणार आहे लाडक्या बहिणींना. तर ही जी बातमी आहे ती दैनिक प्रभातमधील बातमी आहे. तर डिटेल माहिती सांगणार आहे की हक्काचं घर म्हणजे नक्की काय मिळणार आहे, प्रोसेस काय आहेत, कागदपत्रे काय लागणार आहेत, आणि ही बातमीमध्ये कोणकोणते पॉईंट्स कव्हर केले आहेत, सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तुम्ही पाहू शकता. लाडकी बहीण योजना, गुरुकुल योजना महाराष्ट्र 2024. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार देखील झाला आणि आता मंत्र्यांना खाते वाटप देखील करण्यात आले आहे. दरम्यान खाते वाटपानंतर सरकार ॲक्टिव्ह मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. आमचं सरकार जर पुन्हा सत्तेत आलं तर आम्ही महिलांच्या खात्यात 2100 रुपये जमा करू, असं महायुतीकडून सांगण्यात आलं होतं. दरम्यान आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे. नवं सरकार सत्तेत येताच केंद्राकडून राज्याला मोठं गिफ्ट मिळालं आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकाच वर्षात महाराष्ट्रासाठी तब्बल 20 लाख घरांना मंजुरी मिळाली आहे. म्हणजे महाराष्ट्रात 20 लाख घरे मंजूर करण्यात आलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे. याबाबत केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज चौहान यांनी घोषणा केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. घरकुल योजना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि कमी उत्पन्न गटातील कुटुंबांना परवडणारी घरे देण्यासाठी सरकारने सुरू केलेली गृहनिर्माण योजना आहे. योजना नवीन घरे बांधण्यावर तसेच सर्व लाभार्थ्यांसाठी राहणीमानाची चांगली परिस्थिती सुनिश्चित करण्यासाठी विद्यमान निवासस्थानाचे अपग्रेड आणि नूतनीकरण यावर लक्ष केंद्रित करते. लाभार्थ्यांना सर्वसमावेशक सहाय्य प्रदान करण्यासाठी ही योजना अनेकदा प्रधानमंत्री आवास योजनासारखे इतर गृहनिर्माण उपक्रमांशी जोडली जाते. या योजनेचे मोठ्या प्रमाणात फायदे मिळतात, मात्र त्यासाठी तुम्हाला अर्ज भरून तुमच्या स्वतःची अधिकृत नोंदणी करावी लागते. घरकुल योजनेची उद्दिष्टे नेमकी काय आहेत? परवडणारी घरे प्रदान करणे, परवडणारी घरे प्रदान करायची आहेत, ही उद्दिष्टे आहेत. राहणीमान सुधारणे, सामाजिक समानतेला चालना देणे, शाश्वत विकासाचे समर्थन, शहरी आणि ग्रामीण विकास सुकर करणे, हे घरकुल योजनेची उद्दिष्ट आहेत. घरकुल योजना 2024 साठी अर्ज प्रक्रिया काय आहे? घरकुल योजना 2024च्या अधिकृत वेबसाईटला किंवा संबंधित राज्य सरकारच्या गृहनिर्माण विभागाच्या वेबसाईटला भेट देऊन सुरुवात करा. नाव, संपर्क माहिती, ईमेल पत्ता यासारख्या मूलभूत तपशील प्रदान करून पोर्टलवर स्वतःची नोंदणी करा. तिसरा पॉईंट आहे त्यामध्ये, एकदा नोंदणी केल्यानंतर पोर्टलवर लॉग इन करा आणि अर्ज भरा. तुमचे उत्पन्न, कौटुंबिक तपशील आणि घराच्या गरजा याबद्दल अचूक माहिती द्या. तुमच्या अर्जाचे समर्थन करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. सर्व कागदपत्रे स्पष्ट आणि सुवाच्य असल्याची खात्री करा. फॉर्म भरल्यानंतर आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर प्रदान केलेल्या माहितीचे पुनरावलोकन करा आणि अर्ज सबमिट करा. अधिकारी अर्जाचे पुनरावलोकन करतील आणि कागदपत्रांची पडताळणी करतील. अर्ज मंजूर झाल्यास योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार लाभार्थ्याला आर्थिक सहाय्य मिळेल. 7वा पॉईंट आहे, बांधकाम किंवा नूतनीकरणाच्या कामाच्या प्रगतीच्या आधारे टप्प्याटप्प्याने निधी वितरित केला जाईल. पात्रता आणि नियम काय आहेत घरकुल योजनेसाठी? अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील कायम रहिवासी असावा. अर्जदार हा राज्यातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील असावा. अर्जदाराचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य कमीत कमी 15 वर्षे असावे. अर्जदाराचे स्वतःचे किंवा त्याच्या कुटुंबियांचे मालकीचे महाराष्ट्र राज्यात घर नसावे. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 1,20,000 रुपयेपेक्षा जास्त नसावे. त्यानंतर अर्जदाराची स्वतःची अथवा शासनाने दिलेली जमीन असावी किंवा त्यांचे स्वतःच्या जागेवर असणारे कच्चे घर पडून त्याला त्या जागेवर नवीन घर बांधता येईल. अर्जदाराने महाराष्ट्र राज्यात आणि कोठेही सरकारच्या कुठल्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा. एकदा या योजनेचा लाभ घेतल्यास अर्जदाराला इतर कुठल्याही आवास योजनेचा लाभ घेता येणार नाही. लागणारी महत्त्वाची कागदपत्रे पाहून घ्या. 7/12 उतारा, ग्रामपंचायत उतारा किंवा ग्रामपंचायतीमधील मालमत्ता नोंद वहीवरील उतारा, मालमत्ता प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र. त्यानंतर रेशन कार्ड, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, लाईट बिल, मनरेगा, जॉब कार्ड, अर्जदाराच्या बँकेचे बचत खात्याचे पासबुक. लाभार्थीची निवड कशी करण्यात येईल? अर्जदारांपैकी जर काही विधवा असतील, ज्यांच्या घरात कोणीही कमावत नाही, त्यांना पूरग्रस्त अर्जदार, पीडित अर्जदार, कुठल्याही कारणाने झालेल्या दंगलीमध्ये घराचे नुकसान झालेले असल्यास असे कुटुंब, नैसर्गिक आपत्तीग्रस्त कुटुंब, दिव्यांग व्यक्ती. ही पूर्ण माहिती आहे. लाडक्या बहिणीसाठी ही जल्लोषकारक बातमी म्हणावी लागेल, कारण की त्यांना एक स्पेशल गिफ्ट मिळाल्यागत आहे. हे लाडक्या बहिणींना हक्काचं घर मिळणार आहे आणि अर्ज कसा भरायचा आहे, पात्रता काय आहे,
डॉक्युमेंट्स कोणती लागणार घरकुल योजनेसाठी, सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा, अजिबात स्किप करू नका. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब माय चॅनल.